परमेश्वराला विचारायचं, हे परमेश्वरा, हीच तुमच्या प्रेमाची शक्ती आहे का? आपल्या तळ हातात बघा काय जाणीव होते आपल्याला. दोन्ही हात आकाशाकडे, डोळे उघडायचे. इथे विचारायचं, 3 वेळा विचारायचं की हीच तुमच्या प्रेमाची शक्ती आहे का? हे परमेश्वरा, असेल तर आम्हाला त्याची जाणीव द्या थंड स्वरूपात. बघा आपल्या तळ हातातून थंड येईल बघा. ही जाणीव आपल्या स्वतःची आहे. डोळे उघडून विचारा, डोळे बंद करायची गरज नाही आहे. हे परमेश्वरा, हीच तुमच्या प्रेमाची शक्ती आहे का? असेल तर आम्हाला त्याची जाणीव द्या. बघा आपल्या तळ हातावर आपल्याला थंड थंड जाणीव होईल सर्वांना. ठीक आहे, ज्यांना ज्यांना थंड वाटतं तर हातातून खाली घेऊन घ्या. बघा सर्वांना थंड वाटतं तर हातावर है ना. जेव्हा पण कोणाला गरम वाटलं जायचंय तर हातावर नाही ना. सर्वांना थंड वाटतं बरोबर. तर ही शक्ती जेव्हा जागृत होते, कुंडलिनी शक्ती आपली आई जेव्हा इथून निघते, एक जरी तंतू हजारो तंतूंनी बनलेली असते, एक जरी तंतू निघाला तर आपलं कनेक्शन जोडलं जाते आणि आपल्याला थंड वारा येतो आपल्या तळ हातातून. ठीक आहे, आपण म्हणतो ना वारकरी म्हणजे हवा, वारा म्हणजे, तर ती थंड थंड वारा आपल्या तळ हातातून निघतो. ठीक आहे, तर आता आपण परमेश्वराशी जोडले गेलो आहोत. यासाठी आपण असे पण करून बघू शकतो आपल्या तळ हातावर. आपल्याला तुम्हाला जाणीव झालीच आहे तशी इथे, पण तरी एकदा असं करून बघा. आपल्या तळ हातांवर काही शक्ती दिसते का तुम्हाला? पण तुम्हाला जाणीव होईल. हळूहळू हात ढिल्ले सोडा आणि चेक करा तळ हाताच्या मधोमध काही ओढते का. ठीक आहे, ओढल्यासारखं ढकलल्यासारखं वाटते थोडस है ना. ठीक आहे, आता हात खाली घे. आता हे